महाराष्ट्रात यावर्षी तब्बल 2,17,000 इंजिनिअरिंगच्या जागा अवेलेबल आहेत. पण थांबा, मी तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहे. दरवर्षी राज्यामध्ये हजारो इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्या राहतात आणि इतकं होऊन सुद्धा अनेक इंजिनियर्सना नोकरी मिळत नाही. बरं, हे सगळं असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंट जागा का वाढवतंय? सगळं तुम्हाला सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. इंजिनिअरिंगची ही लाट नेमकी कुठे चालली आहे? जागा वाढतात, मग कॉलेज रिकामी राहतात आणि डिग्री असूनही नोकरी मिळत नाही. आता यामध्ये नेमकं खरं काय आहे, नेमक्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, हे सगळं या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत. गोष्ट मोठी इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्रामध्ये खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजचा सुळसुळाट होण्यामागे एक ऐतिहासिक आणि राजकीय कारण आहे. या सगळ्या गोष्टीचा पाया रचला गेला 1983 मध्ये. 1983च्या आधी महाराष्ट्रामध्ये इंजिनियर व्हायचं असेल तर पर्याय खूप कमी होते. म्हणजे पुण्याचं COEP होतं, मुंबईचं VJIT होतं किंवा छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज होतं. अशी अगदी बोटावर मोजण्याइतकी 10 ते 12 इंजिनिअरिंग कॉलेजेस होती. त्यावेळी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं होतं. पण 1993 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, त्यांचंच गव्हर्नमेंट होतं अर्थात, आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये विना अनुदानित असं शिक्षण धोरण आणलं. त्या काळात राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून निधी देऊन सरकारी कॉलेजेस चालवत असे. पण वसंतदादा पाटील सरकारने असा ऐतिहासिक निर्णय घेतला की सरकार आता 1 रुपयाही खर्च करणार नाही, पण खासगी संस्था किंवा ट्रस्ट स्वतःच्या पैशाने इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस सुरू करू शकतात. खरं तर या निर्णयाचा हेतू खूप चांगला होता. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मुलांना टेक्निकल अर्थात तांत्रिक शिक्षण मिळावं. शहरात सुद्धा त्यांनी न भटकता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये ते राहतात त्याच ठिकाणी त्यांना इंजिनिअरिंग करता यावं आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळी जे काही उद्योग वाढत होते त्यांना चांगलं मनुष्यबळ मिळावं, लोकांना पैसे मिळावे, हे सगळा हेतू त्याच्या मागे होता. पण या धोरणानंतर काही गोष्टी उलट्या झाल्या. याचा सगळ्यात जास्त फायदा कुणी घेतला असेल तर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांनी स्वतःचे शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करायला सुरुवात केली. शिक्षण संस्था चालवणं हे राजकारण्यांनी फक्त समाजसेवा म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून वापरले. इतकंच नाही तर त्याचं एक पॉवर सेंटर बनवलं. अशा पद्धतीने सुद्धा त्याचा वापर झाला. 1983च्या आधी राज्यामध्ये फक्त 12 कॉलेजेस होती. तिथपासून सध्या महाराष्ट्रामध्ये 380 पर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजेस उभी राहिलेली आहे. द इकॉनॉमिक टाइम्स आणि द हिंदूच्या डेटा युनिटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातले 70 ते 75% खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रमुख राजकीय नेते, माजी आमदार, खासदार किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा त्यांच्या मालकीच्या ट्रस्टद्वारे चालवली जातात. महाराष्ट्रातल्या तब्बल 15हून अधिक मोठी राजकीय घराणं ही स्वतःची विद्यापीठं आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसचं नेटवर्क चालवतात. पण या राजकारण्यांना या कॉलेजेसमध्ये एवढा रस का होता? अर्थात याच्या मागे होती 3 महत्त्वाची कारणं. पहिलं कारण होतं जमिनी. कारण राज्य सरकारकडून शैक्षणिक ट्रस्टच्या नावाखाली नाममात्र किंवा अल्प दरामध्ये जमिनी घेतल्या गेल्या, अर्थात लाटल्या गेल्या. अनेक ठिकाणी MIDCच्या मोक्याच्या जमिनी या शिक्षण संस्थांना देण्यात आला. यातलं दुसरं कारण होतं ते म्हणजे प्रचंड नफा. 2002च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खासगी संस्थांना स्वतःचं फी स्ट्रक्चर ठरवण्याचा अधिकार मिळाला. मॅनेजमेंट कोटा आणि NRIच्या सीट्सच्या नावाखाली लाखो रुपयांचं डोनेशन आणि कॅपिटेशन फी उकळली जाऊ लागली आणि शिक्षण हा एक मोठा नफा देणारा धंदा बनला. यातलं तिसरं आणि महत्त्वाचं कारण ठरलं मतांचं राजकारण. बघा, एक कॉलेज म्हणजे साधारण 3 ते 4 हजार विद्यार्थी, शेकडो प्राध्यापक, बिगर शिक्षक कर्मचारी, हॉस्टेल, कॅन्टीन, बस, कंत्राटदार आणि आजूबाजूला उभी राहणारी मोठी व्यवस्था. या संपूर्ण परिसरावर राजकीय नेत्याचं वर्चस्व निर्माण व्हायचं. याच्या जोरावरती स्थानिक राजकारणात आणि निवडणुकीमध्ये वोट बँक तयार व्हायची आणि हे सगळं सोपं व्हायला लागतं. वसंतदादा पाटील यांच्या धोरणाचा मूळ हेतू ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञान पोहोचवणं होता. पण काळाच्या ओघात राजकीय नेत्यांनी शिक्षण सम्राट बनून स्वतःची पोळी भाजून घेतली. याचा परिणाम असा झाला की गल्लोगल्ली कॉलेजेस उभी राहिली. जागांची संख्या 2,17,000 पोहोचली. पण प्रत्यक्ष शिक्षणाचा दर्जा पार रसातळाला गेला. आता जरा गेल्या 3 वर्षांची आकडेवारी पाहूया. ही आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, राज्यात एकीकडे जागा वाढवल्या पण दुसरीकडे हजारो जागांवर प्रवेश घ्यायला विद्यार्थी शिल्लक नाही. 2023-24 मध्ये इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल जागा होत्या 1,50,000. त्यापैकी 32,000 पेक्षा जास्त जागा रिकाम्या राहिल्या. त्यानंतर 2024 कडे वळूया. या काळात परिस्थिती अजून बिकट झाली. जागा झाल्या 2,30,000 आणि त्याच्यापैकी 40 ते 42,000 जागा या रिकाम्या राहिल्या. म्हणजे जवळपास 20 ते 25% जागांवर एकही प्रवेश झाला नाही. 2025-26 म्हणजे सध्याच्या शैक्षणिक वर्षात सरकारने प्रवेश क्षमता वाढवली आणि ती 2,17,000 केली. तरी टियर 3 आणि ग्रामीण भागातल्या कॉलेजेसमध्ये
30,000पेक्षा जास्त जागा पुन्हा एकदा रिकाम्या राहण्याची भीती व्यक्त केली जाते. यंदाच्या वर्षाबाबत बोलायचं झालं तर अनेक जागांमध्ये एका विशिष्ट ट्रेंड बघायला मिळतो. विशेषतः कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेसाठी सर्वाधिक 30,993 जागा उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 24,481, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच ENTCसाठी 21,821 जागा आहेत. कॉम्प्युटर सायन्ससाठी 20,423 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 17,500 जागा उपलब्ध आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात IT साठी 16,428, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगसाठी 14,451, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 11,409, कॉम्प्युटर सायन्स विथ AI अँड मशीन लर्निंग या कोर्ससाठी 6,999 जागा आणि फक्त AI अँड मशीन लर्निंगसाठी 5,489 जागा उपलब्ध आहे. इंजिनिअरिंग कॉलेज काढणं एक 20 वर्षापूर्वी जेव्हा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या ज्या मूळ शाखा होत्या, कोर इंज किंवा केमिकल, तेव्हा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर खूप लागायचं. म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची लॅब, ऑटोमोबाईलची लॅब, थर्मोडायनामिक्सची लॅब किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या लॅब्स काढायला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर लागायचं. आज मी कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ रोबोटिक्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ अनालिटिक्स या ब्रांचला मला काय लागतो? एक 3 मजली इमारत लागते, AC लागतो आणि 100 कम्प्युटर लागतात की मी मला स्वतःला इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून घेतो. त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येकाने कॉलेज काढली. दुसरी गोष्ट मागणी तसा पुरवठा. मी म्हटल्याप्रमाणे 2000चा Y2K म्हणजे आमची जी जनरेशन होती, जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं आणि मी चालू काम करायला लागलो, माझ्या डोक्यात तेच आहे की माझ्या वेळेला लोक अमेरिकेत जायची, ग्रीन कार्ड मिळायची आणि सगळ्यांना तेव्हा सिटिझनशिप 9/11च्या आधी आरामात मिळायची. त्याच्यामुळे पालकांना अजूनही त्या स्मरणरंजनामध्ये आहेत की कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे हमखास नोकरीचं तिकीट. परंतु आपला सिलेबस जो आहे आपल्या बहुतांश कॉलेजमध्ये, म्हणजे काही सन्मान्य अपवाद आहेत, IITs असतील, NIT असतील, काही ऑटोनॉमस कॉलेज असतील की जे खरोखर सिलेबस एव्हरी इयर रिवाईज करतायत आणि नवीन टेक्नॉलॉजी टाकतायत. पण जनरली विद्यापीठीय सिलेबस तुम्ही पाहिलात, अभ्यासक्रम, तर तो चेंज होत नाही. तो जनरली 4-5 वर्षांनी रिफ्रेश होतो. त्याच्यामुळे आज जर तुम्ही डोळे मिटून कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलीत कुठल्याही म्हणजे सुमार विद्यापीठात किंवा Tier 2 Tier 3 कॉलेजमध्ये, चान्सेस आर आफ्टर 4 years विल बी स्टक. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी कुठली स्किल 4 वर्षाचा हा कोर्स देणार नाही. आणि त्याच्यामुळे माझं कळकळीचं विनंती राहील लोकांना की उगाचच डोळे मिटून कम्प्युटर इंजिनिअरिंग फॅडमध्ये म्हणून जाऊ नका. शाखा चांगली आहे, तुम्हाला खरोखर त्यात इंटरेस्ट आहे, त्यात नवीन काही शिकायचं आहे आणि तुम्ही स्वतःला अपडेट करू शकाल, प्लीज जा. पण तिथे गेलं की कॅम्पसला नोकरी मिळते आणि 4 लाखाचं पॅकेज मिळतं आणि ACत बसता येतं म्हणून जाऊ नका. हे माझं कळकळी सांगणार आहे. ही एक पिढी उगाच अडकेल असं मला वाटतं. आता या आकडेवारीचं बारीक निरीक्षण केलं तर पुण्यातलं COIP, VIT, PICT किंवा मुंबईमधलं VJTI, SPIT यासारख्या अगदी जे काही टॉप कॉलेजेस आहेत, 10-15 कॉलेजेस आहेत, तिथे कम्प्युटर, IT, AI या जागांसाठी तुफान गर्दी असते. म्हणजे तिथला कट ऑफ 99% खाली येत नाही. तर दुसरीकडे ग्रामीण भागातलं किंवा Tier 2 किंवा म्हणजे शहरांमधली जर का कॉलेजेस पाहिली तर त्या कॉलेजेसमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक यासारखे जे काही टिपिकल शाखा आहेत, कोर ब्रँचेस आहेत, तर तिथे हजारो सीटवरती प्रवेश घेण्यासाठी सुद्धा कोणी तयार नाही. मग आता तुमच्या आमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की जर 40,000 जागा रिकाम्या राहत आहेत तर दुसरीकडे राज्य सरकार आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात AICTE ही जी संस्था आहे, तर यंदा त्यांनी 13,000 जागा का वाढवल्या, याच्या मागे काय गणित आहे? तर त्यांच्या म्हणण्यानुसार याला 3 कारणं आहेत. आता AICTE यांचं नवीन धोरण असं आहे की रिकाम्या जागांचं जे प्रमाण आहे ते रोखण्यासाठी नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा जागा वाढवण्यावर बंदी करायची. म्हणजे नवीन कॉलेजेस वाढवायचे नाही, तर त्याच्यावरती त्यांनी बंदी घातली. पण नवीन टेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रम जे आहेत तर ते वाढवायची त्यांनी अट जी आहे ती शिथिल केली. इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे जे उभारत्या टेक्नॉलॉजी आहेत किंवा ज्या नवीन गोष्टी येत आहेत तर त्याचे अभ्यासक्रम तुम्ही वाढवू शकता. त्यामुळे कॉलेजेसने मागणी नसलेल्या जुन्या ब्रांचेस बंद केल्या किंवा कमी केल्या आणि त्याच्याऐवजी AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी यासारख्या ट्रेंडिंग कोर्सेसला नवीन तुकड्या जोडल्या आणि जागा वाढवून घेतल्या. आता यातलं दुसरं कारण असं आहे विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी आणि स्पर्धा. यंदा MHT, CET आणि CAT प्रवेश परीक्षेसाठी तब्बल 2,45,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कम्प्युटर सायन्ससाठी एवढी तुफान स्पर्धा कधीच नव्हती. अगदी म्हणजे 95% मिळवून सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटरची सीट मिळत नव्हती. त्यामुळे ही मागणी आणि पालकांचा दबाव बघता संस्थांनी IT आणि AIच्या सीट्स वाढवून घेतल्या. आता तिसरी गोष्ट म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP ज्याला म्हणतात, तर त्याच्यानुसार स्वायत्तता मिळते.
म्हणजे अनेक नामांकित कॉलेजेसना आता ऑटोनॉमस दर्जा मिळतोय आणि स्वायत्त कॉलेजेसना स्वतःच्या पायाभूत सुविधांच्या जोरावरती स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स्ड कोर्स जे आहेत तर ते उघडू शकतात, ते त्यांच्यासाठी नवीन कोर्स बनवू शकतात, कारण त्यांना तशी कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे या संस्थांनी या गोष्टीचा फायदा घेतलाय. आता या सगळ्या खेळाच्या सर्वात भयानक आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया, आणि तो टप्पा आहे प्लेसमेंट आणि बेरोजगारी. विद्यार्थी लाखो रुपयांची फीज भरतात, पॅरेंट्स कष्ट करतात, 4 वर्ष रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात, पण या 4 वर्षानंतर जेव्हा डिग्री हातात येते तेव्हा काय होतं? विविध राष्ट्रीय अहवाल आणि ॲस्पायरिंग माइंड्सच्या नॅशनल एम्प्लॉयबिलिटी सर्वेच्या आकडेवारीनुसार भारतात आणि महाराष्ट्रात दरवर्षी पासआउट होणाऱ्या इंजिनियर्सपैकी फक्त 40 ते 50% विद्यार्थ्यांनाच कॅम्पस किंवा नॉन कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळते. धक्कादायक बाब म्हणजे या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झालं की जवळपास 80% इंजिनिअरिंग पदवीधरांमध्ये प्रत्यक्ष उद्योगांच्या म्हणजेच इंडस्ट्रीच्या निकषांवर काम करण्याची पात्रताच नसते, ते एम्प्लॉयबल नसतात. आणि तिसरी भीतीदायक आकडेवारी म्हणजे सध्याच्या IT क्षेत्रामध्ये असलेली टाळेबंदी, मंदी किंवा कोर इंडस्ट्रीमध्ये संथ गतीमुळे इंजिनिअरिंग पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा जवळपास 40 ते 45% आसपास रेंगाळत आहे. म्हणजे 4 वर्ष मेहनत घेऊनही, लाखो रुपये खर्च करूनही 80% इंजिनियर्स कामासाठी अयोग्य असतात का? आणि लाखो इंजिनियर्स बेरोजगार का फिरतात? याच्या मागे सुद्धा 4 कारण आहे. पहिलं कारण आहे आउटडेटेड म्हणजे जुनाट अभ्यासक्रम. इंडस्ट्रीला काय हवं आहे हे अनेक कॉलेजेसमध्ये अजूनही अपडेट केलं जात नाही. इंडस्ट्रीला आज AI सारखा, क्लाउड कॉम्प्युटिंग सारखा, ऑटोमेशन सारखा, डेवऑप्स सारखा, डेटा ॲनालिसिस सारखा, प्रॅक्टिकल कोडिंग असे जाणणारे तरुण हवेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे बहुतांश युनिव्हर्सिटीमध्ये 10 ते 15 वर्ष जुने अभ्यासक्रम आहेत. निवड पुस्तकी थिअरी शिकवली जाते. कॉलेजेसमध्ये शिकवणाऱ्या गोष्टी आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारं ज्ञान याच्यामध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. आता यातलं दुसरं आणि महत्त्वाचं कारण असणार आहे ते आहे प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि सॉफ्ट स्किलचा अभाव. परीक्षेच्या आदल्या दिवशी घोकंपट्टी करून किंवा असाइनमेंट्स कॉपी करून डिग्री तर मिळवता येते, पण विद्यार्थ्याकडे प्रॅक्टिकल पकड नसते, त्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करता येत नाही. त्यात भर म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे संभाषण कौशल्याची कमी असते, कम्युनिकेशन स्किलचा अभाव असतो आणि टेक्निकल राऊंड किंवा इंटरव्ह्यूमध्ये हे विद्यार्थी दुर्दैवाने बाहेर पडतात. तिसरं कारण म्हणजे गावोगावी उघडलेल्या कॉलेजेसचा सुळसुळाट. राजकारण्यांनी कॉलेजेस उघडलेली आहे. Tier 3 आणि Tier 4 मध्ये या कॉलेजेसमध्ये सुसज्ज प्रॅक्टिकल लॅब्स नसतात, ना हाय स्पीड इंटरनेट नसतो, ना आधुनिक सॉफ्टवेअर असतात आणि ना अनुभवी प्राध्यापक. अनेक कॉलेजेसमध्ये तर कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात अप्रशिक्षित शिक्षक शिकवत असतात. अशा कॉलेजेसमधनं बाहेर पडणारा विद्यार्थी फक्त कागदावरच इंजिनियर असतो, प्रत्यक्ष त्याच्याकडे किती ज्ञान असतं हा प्रश्न आहे. आता चौथं कारण असं आहे की IT क्षेत्रामधली मंदी आणि AIचा प्रभाव. आता याचीही आपल्याला नोंद घ्यावी लागेल, कारण मागच्या 2 वर्षापासून जागतिक पातळीवरती IT क्षेत्रामध्ये मंदी येते. मोठ्या MNC कंपन्यांनी फ्रेशर्सची भरती मोठ्या प्रमाणात कमी केली आहे, थांबवली लिटरली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनामुळे डेटा एंट्री लेवलची म्हणजे कोडिंग किंवा टेस्टिंगची जी कामं फ्रेशर्स करायचे ती आता AI टूल्स अगदी काही मिनिटात करतात. त्यामुळे कंपन्या तयार आणि स्किल्ड मनुष्यबळाचीच मागणी करतात. आणि आता या सगळ्या गंभीर परिस्थितीतून करायचं काय? इंजिनिअरिंग करायचं की नाही? उत्तर सोपं आहे. इंजिनिअरिंग हे क्षेत्र आजही वाव असलेलंच आहे. इंजिनिअरिंगमध्ये वाव नाही किंवा कुठलंही भविष्य नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण बदललेल्या काळात फक्त डिग्री मिळवणं आता पुरेसं नाही. तुम्ही यंदा किंवा येत्या काळामध्ये इंजिनिअरिंगचा विचार करत असाल तर फक्त कॉलेजच्या नावावर किंवा भल्या मोठ्या इमारतीवर किंवा कॅम्पसवरती, ब्रँडवरती अजिबात डिपेंड राहू नका. कॉलेज तुम्हाला फक्त डिग्री देईल, नोकरी नाही. तुम्हाला पहिल्या वर्षापासून प्रॅक्टिकल स्किलवरती काम करावं लागेल. ऑनलाईन कोर्सेस, AI, डेटा टूल्स शिकणं, इंडस्ट्री लेवल प्रोजेक्ट्स बनवणं, इंटर्नशिप करणं, स्वतःचे कम्युनिकेशन स्किल सुधारणं, अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील. आजच्या आणि उद्याच्या मार्केटमध्ये तुमच्या हातातल्या कागदाच्या डिग्रीपेक्षा तुमच्या डोक्यात आणि हातात असलेल्या स्किलला खरी किंमत मिळणार आहे. महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग शिक्षण पद्धती ही वाढणारी बेरोजगारी आणि राजकारण्यांचं नियंत्रण याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? प्रवेश घेताना, कॉलेज निवडताना तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार कराल? आणि हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला नक्की आवडेल. त्यामुळे त्याच्यावरती बोला आणि थिंक TV बघत राहा.